आज आपल्याला बनवायचे एकदम खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। आजच्या कोथिंबीर वडीमध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर न करता एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी आपल्याला ही वडी तयार करायची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक जोडी मी या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। कोथिंबीरीला माती लागलेली असते, त्यामुळे आपल्याला कोथिंबीर एकदम छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। कोथिंबीर मी एका चाळणीवरती काढून घेतलेली आहे आणि चाळणीवरतीच आपल्याला ही कोथिंबीर छान धुवून घ्यायची आहे। चाळणीवरती टाकून नळाखालीच मी ही कोथिंबीर छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। चाळणीवरती कोथिंबीर धुतल्यामुळे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि आपली जी कोथिंबीर आहे ते बऱ्यापैकी सुकी होते। त्यामुळे आपण चाळणीवरती ही कोथिंबीर छान धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे, त्यामुळे वड्या कट करण्यासाठी आपल्याला सोपं जातं। तर बेसन पिठाच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी चण्याच्या डाळीचा वापर करायचा आहे। या ठिकाणी मी 1 वाटी चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती। 3 ते 4 घंटे देखील तुम्ही ही चण्याची डाळ छान भिजू घालून घेऊ शकता। मी या ठिकाणी रात्री चण्याची डाळ भिजत घातली होती। आपली जी चण्याची डाळ आहे ती छान भिजलेली आहे। चण्याची डाळ देखील आपल्याला चाळणीवरतीच धुवून घ्यायची आहे, त्यामुळे यामधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि आपली जी डाळ आहे ती कोरडी आणि सुकी होईल। कारण आपल्याला ही डाळ वाटताना यामध्ये पाण्याचा वापर न करताच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही चण्याची डाळ टाकून घ्यायची आहे। चण्याच्या डाळीसोबतच आपल्याला हिरवी मिरची, अद्रक आणि लसण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण अद्रकचे 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत। अद्रक मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित अशी बारीक होते। त्याचबरोबर आपण यामध्ये 1 चमचा जिरे देखील टाकून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरला आपल्याला प्लस मोडवरती थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय। चण्याची डाळ आपल्याला अजिबात बारीक न करता थोडीशी रवळ अशी वाटून घ्यायची। चण्याची डाळ मी अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला ही चण्याची डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। रंग छान येण्यासाठी आपण थोडीशी हळद टाकलेली आहे। एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आपण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट मी थोडंसं कमी टाकत आहे। आता आपल्याला हातानेच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर न करताच हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आपण डाळ वाटताना देखील पाण्याचा वापर केलेला नाहीये। त्या मिश्रण मिक्स करताना देखील आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। आपली जी वडी आहे ती एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे। तांदळाचे पीठ जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी देखील हरकत नाही। अर्धा चमचा आपण भाजलेल्या जिऱ्याचं पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण या ठिकाणी धने पावडर टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर वडीचं आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। ज्या ताटामध्ये आपल्याला ही कोथिंबीर वडी वाफवायची त्या ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली जी कोथिंबीर वडी आहे ती खाली चिटकणार नाही, व्यवस्थित अशी निघेल। आता ब्रशने मी या ताटाला छान तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे कोथिंबीर वडीचं मिश्रण टाकून थापून घ्यायचं आहे। हाताने आपल्याला छान पसरवत हे मिश्रण छान एक लेवल करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी आता हे मिश्रण छान ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे। वड्यावरती मी थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहे। तुम्ही मिश्रणामध्ये देखील तिळाचा वापर करू शकता। आता आपल्याला ही कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे। न वाफवता देखील तुम्ही ही कोथिंबीर वडी तळून घेऊ शकता। कुठलाही पदार्थ वाफवून तळल्यानंतर तो पदार्थ तेल जास्त शोषून घेत नाही आणि जास्त ऑइली होत नाही, त्यामुळे आपल्याला ही कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवून घेतलेला आहे। तर स्टँडवरती मी हे ताट ठेवून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिट आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे। तर 15 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे। याचा रंग देखील आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा दिसत आहे। चाकू घालून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही चाकूला अजिबात मिश्रण लागलेलं नाही। आपले जे मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे। तर गॅस मी बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे ताट बाहेर काढून थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आता आपले जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपल्याला साईडने याला लूज करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आडव्या आणि उभ्या लाईन टाकून मी ह्या वड्या कट करून घेत आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या वड्या कट करू शकता किंवा तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील या कट करू शकता। तुम्ही बघू शकता आपल्या चाकूला अजिबात मिश्रण लागत नाही। सर्व वड्या मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत। आता बघू शकता तुम्ही ताटाला अजिबात मिश्रण चिटकलेलं नाहीये। एकदम मस्त अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत। एकदम छान जाळीदार अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपलं तापलं आहे की नाही चेक करण्यासाठी थोडंसं आपण यामध्ये वडीचा तुकडा टाकून घेतलेला आहे। वडीचा जर तुकडा खाली
कढईमध्ये बुडाला चिटकला तर आपलं तेल व्यवस्थित तापलं नाहीये. जोपर्यंत आपल्या वडीचा तुकडा छान वरती तरंगत येत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये वड्या टाकून घ्यायच्या नाहीये. तेल छान तापल्यानंतरच आपल्याला यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत. आपले जे तेल आहे ते छान तापलेलं आहे. आता आपण यामध्ये वड्या सोडून घेऊया. मध्यम आचेवरतीच आपल्याला छान खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवरती ह्या वड्या तळल्यामुळे वडीला रंग देखील छान येतो आणि आपली जी वडी आहे ती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी मस्त तयार होते. मध्यम आचेवरतीच मी ह्या वड्या मस्त अशा तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही आपल्या वड्याला रंग किती सुंदर असा आलेला आहे. हलक्या फुलक्या आणि चवीला एकदम मस्त अशा आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत. सेम याच पद्धतीने आता बाकीच्या देखील आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तेलामध्ये वड्या आपल्या विरघळत आहेत त्यावेळेला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय करा. तेल जर थंड झालं तर आपल्या वड्या तेलामध्ये विरघळू शकतात. दुसऱ्या देखील वड्या मी मध्यम आचेवरती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा रंग बदलेपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. आपल्या वड्याला रंग मस्त असा आलेला आहे. एकदम खुसखुशीत आणि खमंग अशा आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. बाकीच्या ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्या देखील मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर सर्व वड्या या ठिकाणी मी तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही खूप मस्त अशा खुसखुशीत आणि खमंग अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला एक वडी तोडून देखील दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही आतमध्ये देखील एकदम मस्त अशी तळलेली आहे. छान जाळीदार आणि हलकी फुलकी अशी आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. ताटाची शोभा वाढवणारी साईड डिश म्हणून तुम्ही ही कोथिंबीर वडी बनवू शकता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.